पूर्व विभाग श्री हिंगुलाबिका देवस्थान ट्रस्ट सोलापूर आणि आयकॉन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज सोलापूर यांच्या वतीनं 10वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपलं करिअर निवडणं सोपं जावं या उद्देशाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी यासाठी करावयाची पूर्वतयारी कशी करावी याचं सविस्तर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सोलापूर शहरातील 10वीचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने त्यांच्या पालकांसह उपस्थित होते। प्रारंभी श्री हिंगलाज मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माधव वळसे, कार्यकारी अधिकारी चायना प्लांटेड प्रिसिजन कॅम्पशाफ्ट सोलापूर, योगिन गुर्जन करिअर मार्गदर्शक, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय महेंद्रकर, आयकॉन कॉलेजचे प्राचार्य सत्यम दुधनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत देवस्थान ट्रस्ट आणि आयकॉन कॉलेजच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। आपल्या प्रास्ताविकेत विजय महेंद्रकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य करिअर निवडणं गरजेचं आहे, याचं योग्य मार्गदर्शन मिळावं, तसेच गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून भविष्यात त्यांची प्रगती उंचावेल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी यांचं महाविद्यालय आणि शालेय शिक्षण घेताना प्रवास करणं सोपं जावं याकरता सायकल वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं असून भविष्यात माझी लेक माझी सायकल हा उपक्रम समाजातील दानशूर व इच्छुक समाज बांधवांच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात येणार अशी घोषणा केली। योगिन गुर्जर यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाच्या पदांची सविस्तर माहिती, त्यांच्या निवड पद्धती, पात्रता यावर सविस्तर माहिती दिली। तसेच त्याची तयारी करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, मानसिक तयारी कशी करावी यावर सविस्तर विवेचन केलं। माधव वळसे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी, त्यांच्या करिअरमधील महत्त्व, या संधी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि कौशल्य असं आत्मसात करावं त्यावर मार्गदर्शन केलं। तर सत्यम दुधनकर यांनी फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या क्षेत्रात असणाऱ्या भरपूर संधी, त्याचं महत्त्व, याचं शिक्षण, अभ्यासक्रम यावर मौलिक असं मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं। या मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी पालकांना समाधान वाटलं आणि नवनवीन करिअरची माहिती मिळाली असं सांगितलं। आपल्या अध्यक्ष भाषणात नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष भाजपाचे, यांनी या कार्यक्रमाचं आयोजित करणाऱ्यांचा आभार मानून आजच्या काळात अशा कार्यक्रमांच्या आणि उपक्रमाची समाजाला गरज असल्याचं सांगून आपण बहुमोल अशी कामगिरी या माध्यमातून केली असं गौरवोद्गार काढले। आरक्षणाचे विषय असतील किंवा वेगवेगळे विषय असतील, पण या सगळ्याला उत्तर काय असेल तर आपली पिढी चांगली शिकली आणि चांगली डेव्हलप झाली तर हे विषय कधीच येत नाही। कारण आज आपण बघितलं की IT जाणाऱ्या मुलांची ओढ का असते किंवा आपला पाल्य IT क्षेत्रात जावं असं का वाटतं, तर तिथे एक सेफ लाईफ आहे, या सगळ्यांच्यापासून माणूस दूर जातो। म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला ते सगळे सुख मिळावे, तर निश्चितपणाने आता जसं मार्गदर्शन झालं की आपण काय करावं किंवा आपल्या मुलांनी भविष्यात काय करावं ही संधी आपल्या समोर उपलब्ध आहे। मुलांना मी तुम्हाला सांगतो की संधी सगळ्या उपलब्ध आहेत, पण तुम्ही प्रामाणिकपणे काम करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। मी स्वतः इंजिनिअरिंग केलंय, पण मी राजकीय क्षेत्रात आलो कारण मला त्या क्षेत्राची आवड होती म्हणून मी त्या क्षेत्रात आलो। पण त्या क्षेत्रात येत असताना आमच्या मित्रांनी सांगितलं की फार थोड्या काळात हे सगळं येतात। काल थोडा आहे का जास्त हा विषय नाही, पण तुम्हाला काम करणं, कष्ट करणं हे कुठे चुकलं नाही। कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्हाला काम आणि कष्ट करावं लागणार आहे। अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायला मिळालं याचं मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटतोय। पुढील कार्यक्रमाच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्यात। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। ज्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधला आणि सायकलसाठी अर्ज केले त्यातून निवड केलेल्या 6 विद्यार्थी सायकलीचं वाटप, सायकलीसाठी आर्थिक मदत करणारे तिरुमला इलेक्ट्रॉनिकचे अमोल रंगदळ व श्री ओम इलेक्ट्रॉनिकचे उमेश महेंद्रकर, गुर्जर परिवार, चिंचोरे परिवार, वीणा दुधनकर, खमितकर परिवार, महेंद्रकर परिवारातील विवेकानंद महेंद्रकर आणि मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आल्या। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन दुधनकर, अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट यांनी मांडले, तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद चिंचोरे यांनी केलं। या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री मेघनाथ मूल, पंचवटी उद्योग समूहाचे श्री दिलीप पतंगे, यशवंत अण्णा केंगनाळकर, क्रीडा समितीचे यशवंत पाथरूड, भावसार विजनचे सुनील ओपरे, बालाजी महेंद्रकर, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, हिंदू सकल समाजचे अंबादास गोरांटला, प्रवीण कोंड, हनुमंतू श्रीराम, श्रीधर आरगोंडा तसेच बहुसंख्येने समाज बांधव भगिनी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रविराज मुसळे, सचिन दुधनकर, इरफान कारागीर, आनंद मुसळे, निखिल नारायणकर, सदानंद खरात यांनी परिश्रम घेतलाय। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था,
पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MACIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच चौघुमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा। पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचेंच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर। संपर्क 9850 040498 9637 618636।